2024 या वर्षाला निरोप देण्याकरता मुंबईकर मोठ्या संख्येने जे आहेत सध्या गेटवे ऑफ इंडिया या परिसरामध्ये जमलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। थोड्याच वेळापूर्वी वर्षाचा शेवटचा सूर्यास्त जो आहे तो मुंबईकरांनी अनुभवला। आज 6:12 संध्याकाळी सूर्यास्त जो आहे तो शेवटचा सूर्यास्त मुंबईमध्ये मुंबईकरांनी अनुभवला आणि त्यानंतर आता गेटवे ऑफ इंडिया असेल, मरीन ड्राईव्ह असेल, कार्टर रोड बांद्रा परिसर असेल, या सगळ्या ठिकठिकाणच्या भागांमध्ये मुंबईकर आता नवीन वर्षाचा आनंदोत्सव साजरा करण्याकरता मोठ्या संख्येने घरातून बाहेर पडताना आपल्याला सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने ओढ लावून आलेले या ठिकाणी पाहायला मिळतात। त्याचसोबतच पोलिसांचा बंदोबस्त देखील या सगळ्या पार्श्वभूमीवरती नवीन वर्षाचा आनंदोत्सव साजरा करताना पोलीस देखील सजग असल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या पोलिसांचा या ठिकाणी बंदोबस्त पाहायला मिळतोय। त्याचसोबतच कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडी होऊ नये याकरता विशेष करून मुंबईच्या पोलीस वाहतूक शाखेकडनं या सगळ्या संदर्भाची खबरदारी जी आहे ती घेतली जात असल्याचं पाहायला मिळत आहे। गेटवे ऑफ इंडियाच्या समोर आपण हे ताजमहल हॉटेल पाहू शकता। ताजमहल हॉटेलला सुद्धा आकर्षक अशी रोषणाई जी आहे ती करण्यात आलेली असल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळतात। मोठ्या संख्येने नागरिक जे आहेत नवीन वर्षाचा आनंदोत्सव साजरा करण्याकरता घराच्या बाहेर पडलेले असल्याचं पाहायला मिळतं। सध्या 6:30 वाजलेत, जवळपास अजून देखील 4 ते 5 तास आहेत नवीन वर्षाचा आनंदोत्सव साजरा करण्याकरता आणि अजून देखील ही पर्यटकांची संख्या जी आहे ती गेटवे ऑफ इंडियावरती मोठ्या संख्येने अजून वाढेल। फटाक्यांची आतिषबाजी असेल, त्याचसोबतच लोकांचा आनंदोत्सव हा 12च्या नंतर आपल्याला या ठिकाणी मोठ्या संख्येने पाहायला मिळेल। परंतु आता सध्या तरी गर्दी जी आहे या गेटवे ऑफ इंडिया परिसरात मोठ्या संख्येने लोकांची झालेली असल्याचं पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी साखरकरसह अक्षय मंगणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।